एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत. शंकराचार्यांच्या निर्णयाने खळबळ. मनुस्मृतीबाबतचं ते विधान बहुलं. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे. मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य राहुल गांधी यांना भोवल्याचं सांगण्यात येत आहे. संसदेत मनुस्मृतीबाबत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. त्यानंतर साधू संतांसह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आता भडकलेल्या शंकराचार्यांनी त्यांना बहिष्कृत केलं आहे. ज्योतिर्मठचे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचं जाहीर केलेलं आहे. आजपासून राहुल गांधी यांना हिंदू धर्माचे मानण्यात येऊ नये असे शंकराचार्य यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीबाबत वक्तव्य दिले. शंकराचार्य आणि गांधी यांच्याकडे या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं, मात्र त्यांनी सुद्धा पत्र पाठवलं होतं. पण 3 महिने उलटून राहुल गांधी यांनी कोणतेच उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर शंकराचार्यांनी हे कडक पाऊल टाकलं आहे. राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्यामुळे शंकराचार्य यांचं असं मत आहे की राहुल गांधी म्हणाले होते की मी मनुस्मृती मानत नाही, मी संविधानाला मानतो. त्यावर शंकराचार्य म्हणाले की प्रत्येक हिंदू आणि सनातन धर्म हा मनुस्मृतीशी संबंधित आहे. मनुस्मृति के बारे में श्रद्धा रखते हैं और मनुस्मृति को बदनाम करने के लिए संसद में खड़े होकर के उसके विरुद्ध झूठ बात बोलते हैं. इससे ये तय हो गया, और जवाब देना नहीं चाहते हैं, इससे ये तय हो गया कि वो हिंदू धर्म के विरुद्ध कार्य कर रहे हैं. हिंदू धर्म के विरुद्ध कार्य करने के लिए उनको हिंदू धर्म से बहिष्कृत घोषित किया जाता है. और अगर वो हिंदू नहीं है जैसा कि कुछ लोग कह रहे हैं, तो फिर जनता के सामने ये स्पष्ट किया जाता है कि वो संभवतः हिंदू नहीं है. इसीलिए आज से उनको हिंदू न माना जाए और हिंदू पुरोहित पंडित उनकी पूजा न कराएं हिंदू विधि से, और हिंदू मंदिरों में उनके प्रवेश को वर्जित किया जाए, और सभी हिंदू जो सनातनी धार्मिक कार्य हैं उनसे उनको वंचित किया जाए. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.